वारीच्या काही बातम्या आपण पाहिल्या. आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड पाहूया. आखाती देशात पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. युद्धविरामानंतर इराण आणि अमेरिका पुन्हा एकदा आमने-सामने आले. इराणने पुन्हा एकदा होर्मुझचा जलमार्ग बंद केलाय आणि याचा परिणाम जागतिक तेल व्यापारावर होणार आहे. पाहुयात एक रिपोर्ट. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद. इराण अमेरिका संघर्ष पुन्हा भडकला. जगाची पुन्हा इंधन कोंडी. पश्चिम आशियात पुन्हा एकदा इराण अमेरिका संघर्ष सुरू झालाय. शनिवारी रात्री इराणनं व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाची होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यानंतर काही तासातच अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू केले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या तात्पुरता युद्धविरामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणनं कतार, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोनद्वारे हल्ले केले. कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले. पुन्हा युद्धाची ठिणगी का पडली ते पाहूया. इराणनं असा दावा केला आहे की सायप्रसच्या एका व्यापारी जहाजानं सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं. त्यानंतर इराणच्या लष्करानं जहाजावर थेट गोळीबार केला. त्यानंतर जहाजाला आग लागली. होर्मुझची सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद राहील अशी घोषणा इराणनं केली. दुसरीकडे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिलेल्या माहितीनुसार इराणच्या सुमारे 140 लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजं आणि सागरी वाहतुकीला लक्ष्य करण्याची इराणची क्षमता कमकुवत करणं हा अमेरिकेच्या हल्ल्यांचा उद्देश आहे. दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी आपल्या पहिल्या जाहीर भाषणात माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. ते म्हणाले, शहीद नेत्याच्या रक्ताचा बदला कोणत्याही परिस्थितीत घेतला जाईल. या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढलाय. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 1000 क्षेपणास्त्र इराणच्या दिशेनं तैनात असल्याची धमकी दिली. जर हा संघर्ष कायम राहिला तर तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. भारतासाठी ही युद्धाची परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते, कारण भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चं तेल आयात करतो. अमेरिकेला मदत करणाऱ्या सर्वच मित्र राष्ट्रांविरुद्ध आम्ही तुटून पडू अशी सरळ सरळ धमकी ही इराणनं या आखाती देशांना दिलेली आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती आणखीन गंभीर बनू शकते. हल्ले प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून होर्मुझची सामुद्रधुनी ही तर केंद्रस्थानी आहेच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामधला संघर्ष वाढेल आणि याच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत बिकट परिस्थितीमधून जावं लागेल. अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतीये. दरम्यान तणाव कमी करण्यासाठी ओमाननं मध्यस्थाची भूमिका स्वीकारली. इराण आणि ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये सागरी सुरक्षेबाबत चर्चा सुरू. अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवर पहिला हल्ला केला. इराण आणि शत्रू राष्ट्रामधील थेट युद्ध साधारणपणे 108 दिवस चालले. ही लष्करी कारवाई 14 जून 2026 रोजी शांतता करारानंतर थांबली होती. जून 2026च्या मध्यावर युद्धविराम झाला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 जुलै 2026 रोजी हा युद्धविराम संपल्याची घोषणा केली. होर्मुझ बंद झाल्यानंतर इंधनाची कशी कोंडी झाली ते सगळ्याच देशांनी अनुभवलंय. आता पुन्हा तशी स्थिती निर्माण होण्याची आणि आखाती देश पुन्हा होरपळून निघण्याची भीती आहे. जगाला युद्ध नको, शांतता हवी आहे. इराण आणि अमेरिका संयमाची भूमिका घेणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट.